खूप मेहनतीने ते जे नाटकातलं स्टारडम आहे ते त्याने कमावलंय आणि आता तो ज्या पद्धतीचं काम करतोय त्याला बघायला लोक उत्सुक आहेत, येऊन प्रचंड बुकिंग आहे त्याच्या नावाला आणि तो खूप आवडीने ते स्टारडम मिरवतो सुद्धा. भूषण प्रधान सध्याच्याकडे देशी आणि विदेशी सगळ्यांना माहिती आहे म्हणून म्हणलं मी. आमचं क्षेत्र असं आहे की जर खूप सिरियस राहून काम करत राहिलो ना तर वेळ लागायची पाळी आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. फ्रेंडशिप मंथ सुरू आहे आणि त्याच निमित्ताने मी सुख कळले या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि माझ्यासोबत एक सुंदर जोडी आहे. कशी आहात तुम्ही दोघे? मस्त. मी तुमच्यासाठी एक छोटासा गेम घेऊन आली आहे. मी काही चॉकलेट्स आणलेत, तर त्या चॉकलेट सारखे तुमच्या आयुष्यातील इंडस्ट्रीतले कोणते मित्र आहे हे तुम्ही सांगायचं. चॉकलेट सारखे? हो. बापरे. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल किटकॅट आहे. तुला डेअरी मिल्क कोण वाटतं तुझ्या? नाही, किटकॅट आहे. तर असा कोणता व्यक्ती आहे ज्याच्यासोबत तुम्हाला एक ब्रेक घ्याव, तुम्ही खूप बिझी आहात आणि त्यातनं ब्रेक घ्यायला त्याच्यासोबत आवडेल. तुला या सगळ्या चॉकलेट्सच्या टॅगलाईन्स हो. माहिती आहेत? हो. कुछ मीठा हो जाए डेअरी मिल्क. किटकॅटचं हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट आणि 5 स्टार 10% एक्स्ट्रा. त्याच्यावर लिहिलंय 10% एक्स्ट्रा फक्त. पण त्यांची टॅगलाईन असती आहे. बरं ठीक आहे, चल. जसं की आता मी किटकॅट सांगितलंच आहे, तर असं कोण आहे की किटकॅट सारखं ज्याच्यासोबत खूप बिझी असताना कोणता तरी एक ब्रेक एन्जॉय करायला आवडेल? ओ, माझ्यासाठी हे खूप सोपं उत्तर आहे, हॅव अ ब्रेक. आणि आय ऑलवेज टेक अ ब्रेक विथ दीज गर्ल्स. म्हणजे माझ्यासाठी आरती, अनिता आणि स्नेहा या त्या 3 जणी आहेत. चांगलं उत्तर दिलंस. तुझ्यासाठी? माझ्यासाठी माझे जवळचे मित्र अभिषेक, वृषाली, धनश्री. त्यांना इंडस्ट्रीतलं हवंय ना, म्हणून तर मी विचार करते एवढा. मग खऱ्या मित्रांचं नाव घ्यायचं नाही हे पाप आहे. नाही, असं काही नाही, खरंही घेऊ शकतो, पण इंडस्ट्रीतले हवेत. म्हणजे बाकी माझे मित्रच आहेत खरे, पण माझ्या खऱ्या मित्रांचं ठीक आहे. ब्रेक घ्यायला मला कोणाबरोबर आवडेल? मला शिवराज बरोबर ब्रेक घ्यायला आवडतं. शिवराज वायचळ बरोबर. आता हे जसं काय कच्च्या मँगो आहे, ते जसं की असं कोण आहे इंडस्ट्रीत जे असं खूप स्वीट वाटतं बट कालांतराने रंग बदलला जातो? म्हणजे आतून खट्टेत. हा, हे खूप उत्तम उत्तर दिलेच. मला ऐकायचंय कोण आहे तिथे ना, की वरून जरी ती आंबट असते तरी आतून खट्टी मिठी. त्याचं ते किंवा उलटही होऊ शकतं की वरनं दिसताना खूप कडक असे वेगळेच वाटतात पण आतनं खूप गोड असतात. गोड नसतेच एकतर मुळात, ती आंबट असते. आंबट गोड. मला नाही असं सुचत पटकन. मला माहितीये. मी तुला मी पण वाटत असेल ना हळूहळू. घे तू हे उत्तर तुला. आपल्या ठेवू म्हणजे वाद. असं 5 स्टार सारखं कोण आहे जो स्टार आहे आणि स्वतःतच मग्न असतं, स्वतः स्टार असं आहे त्याचं? स्वतःतच मग्न सगळेच असतो आम्ही खरं तर. अभिनेते आपण सगळेच असेच असतो. तुला नक्की काय म्हणायचंय 5 स्टार? हा म्हणजे जे स्टार आहेत आणि ते स्वतःतच मग्न असतात किंवा ते स्वतःला स्टार असं समजतात. अच्छा, असं काय मला नाही सुचत बुवा. स्वतःला स्टार समजतात म्हणजे ते कम ऑन, दे हॅव प्रूव्हन इट. आणि मला नाही चुकीचं नाही वाटत की ते स्वतःला स्टार समजतात. असे अनेक लोक आहेत माझ्या आजूबाजूला आणि मग ते कष्टाने कमवलंय रे, त्यामुळे ते सेलिब्रेट करण्यात काहीच पण मी आवडेल मला. मी तू देणार नाहीस का कोणाला? मी सांगते फॉर धिस मग 5 स्टार इज संकर्षण कराडे. कारण खूप मेहनतीने ते जे नाटकातलं स्टारडम आहे ते त्याने कमावलंय आणि आता तो ज्या पद्धतीचं काम करतोय त्याला बघायला लोक उत्सुक आहेत, येऊन प्रचंड बुकिंग आहे त्याच्या नावाला आणि तो खूप आवडीने ते स्टारडम मिरवतो सुद्धा. सो ते मिरवता पण आलं पाहिजे. तर तो असा एक नट आहे माझ्या आसपासचा. विराजा कुलकर्णीला मी देऊ इच्छितो की जो स्टार आहे, जो खूप कष्टाने त्याने ते उभं केलंय आणि सो मी माझ्या मित्राला देऊ इच्छितो. ऑर्बिट, ज्याची स्माइल खूप छान आहे इंडस्ट्रीत. आपण सोडून ह्या प्रश्नांची उत्तर शोधायचा प्रयत्न करू. पण मी तेच म्हणतीये, आपण गृहीत धरू की आपण आपले आहोत. हा ठीक आहे, सगळ्या खरं आपल्याला मिळू शकतात पण ठीक आहे. मला असं वाटतं वैदेही परशुरामी. मला ती हसते ते खूप आवडतं. तिचं हसणं फार सुंदर आहे. सो छान वाटतं तिच्याकडे बघायला. मला स्माइल मी ललितला देईन. ललितची स्माइल चांगली आहे. तो हसला की चांगला दिसतो. तो हसला की चिनी दिसतो.
पण छान दिसतो हसला की. छानच दिसतो. पण ललितला दे. ते विक्स आहे जे अद्रक फ्लेवरचं आहे, असं कोण इंडस्ट्रीतलं खूप उपयोगी मित्र आहे ते असं असं बोलू नाहीये, शकतो? ते तर असं आहे म्हणजे की तिखट. गोली लोक खिचखिच दूर करो असं आहे ते, की त्याला दिलं की तो खिचखिच दूर होईल. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर अशा पद्धतीने ना. अनिता दाते, मी तू स्वतः नाही मी तेच विचार करतो कोणाला देऊ, पण ऍक्च्युली मला आय डोंट फील लाईक गिव्हिंग इट टू एनीवन बिकॉज माझे प्रॉब्लेम्स मी स्वतः सॉल्व्ह करतो. इशू तोच आहे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण नाही एवढे लोक आहेत की ज्यांनी काय ना वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि मदत केली ना, relate त्यामुळे मला वेगवेगळे लोकांना करतो ना हा वेगवेगळ्या आणि गोष्टींसाठी. पटकन मला तेच आठवत नाही की असं कोणाला देऊ स्पेसिफिकली की ज्याने प्रॉब्लेम सॉल्व्हर. बापरे, मी अन्विता फलटणकरला देईन. आणखीन एक आठवलं मला नाव, स्माइल वालं ऑर्बिट, प्रियदर्शिनी इंदालकर. फार गोड हसते. तिचं हसो खूप छान एकतर आहे, खळी innocent. पडते तिला आणि ती फार गोड हसते. मी हिला पण देईन, मयुरी देशमुखला पण मी देईन, तिची खूप हो करेक्ट, मयुरीची पण खूप गोड गोड smile आहे. स्माइल. त्याचं पर्क आहे, ते देशी पण विदेशी पण, असं कोणाला द्याल? आरती मोरे. भूषण प्रधान, सध्या त्याकडे देशी आणि विदेशी सगळ्यांना माहिती आहे म्हणून म्हणलं मी. हाय भूषण. हाय भूषण, तू हा इंटरव्ह्यू भूषण, यू नो आय लव्ह यू. पण एक शेवटचं राहिलंय लॉलीपॉप, जो असा कोणता मित्र आहे इंडस्ट्रीला जो अजून पण बालिश वाटतो किंवा बालिश वागतो? बालपण जपून ठेवलंय असं म्हणूया. हा, असंही चालेल. बेटर वे. हा. कारण तू बालिश असत म्हणजे ते निगेटिव्ह कनोटेशन त्याला नको असं वाटतं मला. कारण आमचं क्षेत्र असं आहे की जर खूप सिरियस राहून काम करत राहिलो ना तर वेळ लागायची पाळी येईल. त्याच्यामुळे बरोबर आहे. तो एक प्लेफुलनेस जे ठेवून वागतात त्या सगळ्यांबद्दल मला खूप गंमत वाटते. सो आय गेस जितू जोशी हा एक असा मुलगा वाटतो मला. किंवा जर बालपणच जपायचं असेल किंवा ठेवायचं तर मी बाप्पा काकाला देईन. बाप्पा काका माझा, कारण मी काम केलं त्याच्यावर मालिकेमध्ये आणि ही इज खोड्या काढायला आणि किंवा डॉक्टर आगाशे, मोहन आगाशे, हा. त्यांच्या इतकं लहान मूल कुणीच जपलेलं नाही आयुष्यात स्वतः. फार विनय येडेकर खूपच अतुल परचुरे, तुमच्याकडे आता नावांची निखिल लिस्ट रत्नबारकी, त्याला मी ऍक्च्युली देईन. तू तुला पाहिलाय का? अरे तो आला कीच मला. मग माझ्या मध्ये सगळं म्हटलं की हे अनेक लोक आहेत मला वाटतं की त्यांच्याकडे ते आहे आणि तेवढे ते इनोसंट आहेत. डेअरी मिल्क असं कोणता व्यक्ती आहे जो खरंच हवाच असा मित्र असं वाटतं? की तो आला की कुछ मीठा हो जाए. आशू गोखले. आजच फोटो टाकला मी, तेच म्हणणार होतो हो, की आशू गोखले, मी कालच भेटलीये त्याला. आशू असा एक मित्र आहे आणि खरंच म्हणजे मी दरवेळेला त्याला गमतीने म्हणते की हा मगाशी जे म्हणाला ना की ही इज लिटरली अवेलेबल फॉर एव्हरीबडी. आणि ही खूप मोठी क्वालिटी आहे. मी आशू बरोबर पहिल्यांदा काम केलं जेव्हा मी नांदी नावाचं नाटक करत होते, जे ऋषिकेश जोशीने बसवलं होतं आणि आशू त्याचा असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होता. सो तिथे आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि त्याच्यानंतर आमची मैत्री झालीच. आणि मग त्याने डोंट वरी बी हॅपीमध्ये पण काम केलं आणि आम्ही खूप वेळ एकत्र घालवलं आहे. सो ही इज ट्रूली व्हेरी व्हेरी स्वीट. आणि असं वाटतं ना की काही काही लोकांबरोबर आपला एक छान वेळ आपण साजरा करावा, सेलिब्रेट करावा. आशू तसा आहे. कुछ मीठा हो जाए. मला हे असं एक खादाड कोणाला तरी द्यायला आवडेल, कारण त्यांच्यावर मी असं कधीच गोडाला नाही म्हणत नाहीत असे एक जे एक लोक आहेत. तर खूप आहेत यार ऍक्च्युली. हा म्हणजे अनेक आहेत. मी एक तुकडा देईन. हिला, शिवराजला, विर्याला, नंतर अजून माझे काही मित्र आहेत सगळ्यांना, ओमकारला, अजून खूप आहेत यार. मी किती नाव घेऊ. तेच होतं. अश्विनी कासार अशी एक व्यक्ती आहे माझ्यासाठी की जी प्रत्येक सेलिब्रेशन मध्ये, सो डेअरी मिल्क आपण असोसिएट करतो की सेलिब्रेशन बरोबर. सो अश्विनी एक अशी व्यक्ती आहे जिच्याशिवाय सेलिब्रेशनचा विचार माझ्या डोक्यात येत नाही शक्यतो. सो माझं खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती इन्व्हॉल्ड असते आहे. पण आता एवढंच झाल्यावर दोघांना एकमेकांना कोणतं तरी चॉकलेट द्यायचं, तर कोणतं द्या? कारण आम्ही दोघांनी ठरलोच आहे. आमच्या दोघांची स्माइल म्हणजे लाखात एक, आणि आमची शुगर फ्री स्माइल आहे. कारण गोडा मी आहोत. पण आणखीन एक सांगू त्याला 10% एक्स्ट्रा एनर्जीसाठी येस. त्याच्या आणि जे पर्क्स ही असल्यामुळे आता इथे आहेत त्याच्यामुळे मी हिला देऊ इच्छितो.
कळलं तुला. ओके, आता फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करूया. फ्रेंडशिप बँड हो बांधू. अर्थातच, कारण या मालिकेत तर काही त्यांनी कधी मला अजून बांधलेला बांधला नाहीये मी सौमित्र म्हणून, पण मी आशय म्हणून स्पृहाला हा फ्रेंडशिप बँड देतोय. उलटा हरकत नाही. मैत्री महत्वाची ग, ती उलट्या डोक्याने कर. सरळ झाली तर मैत्री कशी. खूपच अलंकारित काव्यात्मक माझं आहे. ही असली नाही असं होतं, नाही तर एरवी मी असं अजिबात बोलत नाही. एकदम सरळ स्ट्रेट फॉरवर्ड असतात सगळे शब्द माझे. जमेल. छान, किती छान. बघू हे किती छान. आता कर. आता हे कसं हे बघ तू असं. उलटा बोललायस. कसं दाखवू आता मी हे असं करून लोकांना हे की काय असं? काय केलंयस तू माझ्यासाठी? तुझा खांद्यावर हात ठेवत नाहीस तिच्या, हे बरोबर दिसेल. हा हे बघ, थँक्स यार. पण आपण तिलाही देऊ अपाय ना. तुला एक महत्वाचा उपाय आमच्याकडून आमच्याकडून इट्स मज्जाच्या संपूर्ण टीमला म्हणून आम्ही एक थँक्यू सो मच. आणि आमच्या मालिकेमध्ये आम्ही फ्रेंडशिप्स डे, काय फ्रेंडशिप डे काय असतं रे? फ्रेंडशिप्स डे का फ्रेंडशिप डे? जागतिक फ्रेंडशिप डे मैत्री दिन, फ्रेंडशिप डे फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करतो आहोत. आणि त्या निमित्ताने मालिकेत खूप छान छान गोष्टी होत आहेत. बाय द वे, रिसेंटली आम्हाला आणखीन चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया पण मिळायला लागल्यात. प्रेक्षक भेटू सांगायला लागलेत की खूप आवडती सिरियल आणि बघतोय आम्ही. सो आता सोमवार ते शुक्रवार आतापर्यंत होत होती मालिका, पण आता सोमवार ते रविवार रोज संध्याकाळी 6:30 वाजता आम्ही कलर्स मराठीवरती तुम्हाला दिसतो. तर बघत राहा मालिका. आम्ही पण नवीन प्रवासावरती आहोत. तर आणि हा एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची सगळ्यांना. हा जो माझ्याकडचा हो. बँड आहे याच्यावर मित्र असं लिहिलंय, तुम्हाला दिसत असेल मित्र. तर या मित्र म्हणजे फ्रेंडशिप डे निमित्त हा तयार केलाच आहे, पण ह्या मित्रमध्ये ना अजून एक अर्थ दडलेला आहे, एक लपवला आहे आम्ही अर्थ. आणि जो प्रेक्षक हे ओळखून दाखवेल त्याला आम्ही एक सरप्राईज देणार आहोत. तर खाली कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतोय या मित्रमध्ये काय अर्थ दडलेला आहे अजून. थँक्यू सो मच आणि खरंच ऑल द बेस्ट आणि खूप खूप शुभेच्छा Thank you. तुम्हाला. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.